उमटले विष्णुपदे गया वर्जनी सहजे. त्याचा थोडा रिटर्न नारद क्षेत्री पंढरपुरी अद्भुत पदाची ती थोरी. ऋणत्रये मुक्तजन देता पदे पिंडदान. नारद क्षेत्री पंढरपुरी अद्भुत पदाची थोरी. निळामणे गोपाळपुरी वेणू वाजवितो हरी. नारद क्षेत्री पंढरपुरी अद्भुत पदाची या थोरी. विठ्ठल उमटले विष्णुपदे गया वर्जने प्रसिद्धे. नारद क्षेत्री पंढरपुरी अद्भुत पदाची थोरी. ऋणत्रये मुक्तजन देता पदे पिंडदान. नारद क्षेत्री पंढरपुरी अद्भुत पदाची ती थोरी. निळामणे गोपाळपुरी वेणू वाजवित हरी. नारद क्षेत्री पंढरपुरी अद्भुत पदाची ते थोरी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम
दुसरे चरण संताची या त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदने श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरू पावन झालो चराचरी मी कला कुसरे काही चरिरे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादरू पावन झालो चराचरी काय माझी वाणी वाणीला संतासी रंजू चित्तासी अपोलिया मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियां बुद्धिमत्ता मुदिष्टो वातात्मजो वानरायुक्त मुख्यम श्रीराम दूतं चरणं प्रबध्ये करारविंदेन पदारविंदो मुखार विंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयनं बाल मुकुंदम मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंदो हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा जिभे भस्मामृतमे तदेवं गोविंद दामोदर माधवे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम् उमटले विष्णुपदे गया वर्जने सहज नारद क्षेत्रे पंढरपुरी अद्भुत पदाची धुरी प्रस्तुत प्रसंगी सज्जन श्रोत्यांच्या सेवेसाठी निवडलेला भंग अहमदनगर जिल्ह्याचं भूषण अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण अनगर म्हणूयात तुम्ही आईल्या म्हणा किंवा अहमद म्हणा दादा पहिला आवाज तसाच राहू द्यायचा पिंपळनेरकर श्री संत निळोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये संत निळोबा महाराज भगवंताच्या अंगावर असलेल्या चिन्हाचं वर्णन करतात पवित्र रमणीय क्षेत्रामध्ये गुरुनाम गुरु सद्गुरु बाळूमामांच्या सान्निध्यामध्ये अस्तित्वामध्ये आपण सगळे गण गोत्र अपतिष्ठ लेकी जावई सोना नातवंड पै पाहुणे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्र आलो कैलासवासी विश्वनाथ नानाभाऊ पाटील घोरपडे दुसरे नाही यांचं द्वितीय पुण्यस्मरण घोरपडे पाटील परिवार त्यामध्ये गंगा भागीरथी जाईबाई त्यांची पत्नी आहे बाबासाहेब विश्वनाथ घोरपडे ज्ञानेश्वर विश्वनाथ घोरपडे आणि सौभाग्यवती अनिता विश्वनाथ पांडुळे आणि त्या निमित्तानं आपण जमलेले गुणवंत नामवंत ख्यातिवंत आणि अभ्यासवान टाळकरी सगळेच महाराज कळते का तुम्हाला सगळे महाराज इकडनं सुरुवात केली महाराज आणि इकडनं सुरुवात केली पखवाद वाजवणारा सुद्धा महाराज म्हणजे आठरे महाराज नसते आले तरी बोपाटा झाला नसता म्हणजे त्याच्यातून राहिला असं नाही म्हणलं पण बोपाट झाला नसता आदरणीय कृष्ण महाराज उत्तम छानसा त्यांच्या नादामध्ये हातामध्ये नाद आहे नाद ब्रह्म आहे उत्तम कीर्तनकार आहेत तीर्थयात्रा मला असं वाटतं भारतातले कोणतीच नसून राहिली ना करता करविता अर्ध पुण्य लाभे टाळकाऱ्यामध्ये आपल्या आमचे अध्यात्माचं भूषण महाराष्ट्र वारकरी प्रबोधन शिवमंडळाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय विश्वे महाराज त्याच तोलामोलाचे आपल्या या 5 तालुक्याचं भूषण म्हटलं गायनामध्ये तरी मला वाटतं वावगं होणार नाही पण मन सरळ आहे
काही वेळेस ज्ञान आलं की मनाला थोडी धार कमी होते, पण त्यांनी ती होऊ दिली नाही. आदरणीय दिंडी महाराज इकडे आमच्या पाथर्डीच्या साईडला अध्यात्मामध्ये कोणतीच गोष्टी ओणी पडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेणारे आदरणीय बाळके भाऊ, शेजारी आमच्या तालुक्याचं भूषण म्हणूयात, म्हणजे राग धरू नका बरोबर, वेगवेगळे उपोषणं दिलेत. गाण कोकिळा ज्यांच्या गळ्यामध्ये गोडवा आहे, भारत महाराज ढेंगळे, शेजारी आपल्या परिसराचं भूषण, सगळ्यांचं आमच्या सगळ्यांचा प्रदेश त्यांनी ज्यांनी जागा मिळवली. तुम्ही बसण्याच्या अगोदर आमचा विषय झाला होता. भागवत महाराज हुशार आहेत, तब्येतीनं मोठी आहेत, पण मनानं खूप मोठं आहे. चालता की नाही भाऊ? चालता की नाही? मी म्हणजे इथे बसून म्हणत नाही, पण खरं आहे. आणि त्यांच्या तुलनेमध्ये मज पामर आहे काही थोर बनत. माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आणि त्या निमित्तानं बाळूमामाच्या समोर कीर्तनाचा प्रसंग येणे हे क्षेत्र आहे. 18व्या शतकामध्ये या साधकाचा जन्म झाला. बेळगाव आपलं कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये चिक्को कोणता जिल्हा तो, हो चिक्कोड गावामध्ये एक छोटंसं गाव आहे. चिक्कोड तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे अकोळ. मायाप्पा आणि सत्यवा हो या धनगर समाज दाम्पत्याच्या पोटी बाळाचा जन्म झाला. तसं बाळ जन्मताच, म्हणजे बाळूमामाविषयी सांगतोय, जन्मताच अंतरा शहाणा आहे. पण अंतरातले शहाणे माणसं जगाला वेडे दिसतात. हो, जगे पिशाच अंतरी शहाणा. जग भूत म्हणू द्यात, वेडा म्हणू द्यात, पण त्यांचा हेतू फक्त नामस्मरणाचा होता. ध्यानवशी तद्गतेर मनसा पश्यन्ते मेगुणो ईशांत विदुर सुरा सुरा गणा देवई तस्मै नमः. प्रपंचावर मूळ या बाबाचं ध्यान नाही, म्हणजे बाळूचं ध्यानच नाही असं नाही, पण प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरो. हो
आईचा मुलगा झाला, आई बाप्पाला आनंद झाला, सत्यावा मायप्पाला आनंद झाला. मुलगा थोडा मोठा झाला, कळायला लागलं. पण इतर मुलं जसे वागतात तसा हा बाळू नव्हता. त्याचं प्रपंचाकडे ध्यान नाही. आई बापाला असं वाटलं की हा मंदबुद्धी आहे का. बाळू मामाचं सांगतोय, आई बाबा आजी शेजारनी येऊन सांगायचे याला शाळेत घाला, याला निदान काही नाही आलं तरी व्यवहाराचं ज्ञान यावं. होय मग कळ मला व्यवहाराचं ज्ञान पाहिजे का नाही. काही नसलं तरी दिलेच 100 न 10 रुपयाचं सामान घेतलं आणि दुकानदाराने आपल्याला दिलेच नाही पैसे, तसंच निघाला चालेल काय. व्यवहार असला पाहिजे, व्यवहार. म्हणून त्याला व्यवहार यावा म्हणून शहरामध्ये एका शेतकरी वाण्याच्या दुकानात त्यांना कामाला ठेवलं. दुकानदार मनुष्याची बुद्धी व्यवहार चतुर असते. व्यवहार कर म्हणजे हे दाजे नाही म्हणत, यांच्याबद्दल नाही म्हणत मी. व्यवहार चतुर असते दुकानदाराची बुद्धी. त्याला व्यवहार कळायला पाहिजे, त्याला वजाबाकी कळायला पाहिजे, बेरीज कळायला पाहिजे, नाही तर मग व्यवहार होणार नाही ना. मध्ये पडे तोटा ऐसा खोटा उद्दीम व्यवहार वेगळा आणि उद्दीम वेगळा. संत जे करतात त्याला उद्दीम म्हणतात, मारवारी करतात त्याला व्यवहार म्हणून म्हणजे देणे घेणे. आणि आपण जे करतो त्याला कष्ट म्हणायचं. आपल्याला व्यवहार कळत नाही का कळतो. आमच्याकडे उद्दीमही नाही. त्या काळी बाळू मामाला एका शेतकरी कामाला ठेवलं. काम करायचे, सांगितलेलं सगळंच करायचे, हुशार होते ते. पण तिथलं खाणं त्यांना रुचलं नाही. कुठलं. बाळू मामा कुठेही कसे जेवत नव्हते. मग बहीण त्या गावात दिलेली होती, बहिणीच्या घरी ते जेवायला जायचे. बहिणीचे मुलं बाळूला मामा म्हणायचे, म्हणून मामा नावाला बाळू मामा प्रसिद्ध झाले. विठ्ठल. आता बाळू मामाची मनाची इच्छा अशी होती, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून, प्रपंच करायचं नाही, काहीच नाही करायचं, फक्त फक्त हिमालयामध्ये जाऊन आत्मोद्धार करायचा. पण इच्छा विरुद्ध लग्नही लावून दिलं बहिणीने, आई बापाने. लग्न लागलं. आता लग्न लागल्यावर तर करावं लागेल ना. आणि सासऱ्याने बाळू मामाला त्यांच्या लग्नामध्ये कन्यादान म्हणून 15 महिन्या दिल्या. हुंडा नाही बरं, हुंडा म्हणतात तुम्ही. तुम्ही कधी मुलीचं लग्न केलंय का. त्याच्यात कन्यादान करावं लागतं. कोणाला. आई बापाला. कन्यादान म्हणून बाळू मामाला 15 महिन्या दिल्या. आणि बाळू मामाचा म्हणजे उद्यम सुरू झाला. आता सकाळी उठावं, घोंगडी खांद्यावर घ्यायची, हातामध्ये काठी घ्यायची, पाण्यामध्ये पाण्याचं काहीतरी साधन घ्यायचं आणि त्या मेंढ्या सांभाळायच्या. बघते मेंढ्या बघा किती त्रास मेंढक्यालाच माहिती. आपल्याला तुम्ही आहे का मेंढके. आणि मेंढक्याला बसायला कीर्तनाला येड आहे का. आणि तो कीर्तनात बसाय त्याला मेंढके म्हणून दिल का. ते मनुष्य रानघरी लागतो. रानघरी वाटितो हा शेवितो हा रस वाटितो आणि का आणि घ्या रे हो
त्या मेंढ्याचा स्थिर हंस कळप झाला. स्थिर हंस चालल्या मेंढ्या 52 खंड्या. पाठी लागले 3 लांडगे, गोळा झाले सर्व मेंढके 52 खंड्या. स्थिर हंस चालल्या चालल्या 16 चालल्या 16 चालल्या 16 चालल्या 16 अरे किती झाले गोळा किती झाले गोळा हंस चालल्या शोधा म्हणजे सापडे. आता तुम्ही आपल्यातले म्हणजे माझे खरे मित्र आहेत, सख्खे मित्र आहेत. मी कोणाची नक्कल म्हणून कीर्तन करीत नाही. मला माझं मांडायचे, माझं म्हणजे आतून जो दिलं ते मांडायचे. स्थिर हंसच आम्ही लहान होतो तेव्हा भारुडं म्हणायचे, भारुडं स्थिर हंस. हो, आता तो हंस त्याला म्हणतात की ज्या मेंढ्याच्या कळपामध्ये 52 खंड्या. आता खंडी म्हणजे मग करावं किती? 20 52 गुणे 52 दुणे किती होतात? म्हणजे त्या किती झाल्या? किती खंड्या? 52 खंड्या. माझ्याकडे काय पाहता? विठ्ठल विठ्ठल 1040 मेंढ्या. आजही जर तुम्ही पाहिलेला बाळूमामाचे कळप, हो 1040. बरोबर करा गणित. आजही तुम्ही बाळूमामाचे कळप पाहिले ना तर त्या लावरा आहेत. लावरा म्हणजे यायला झालेल्या का हा म्हणजे आई होण्याच्या लायक असं म्हणा त्याला लावरा. त्या वेगळ्या कोकर. मी जर दंगल असतो ना तुम्हाला बोलून दिलं नसतं. विठ्ठल धन आणि आगर. जिथे धन आहे, धनाचं धन नाही नुसतं, आगर आहे. आगर ते धनगर. बाळूमामा उगीच कुठं जन्म नाही घेत. आपण मोठे झाले, माळ रानावर मेंढ्या चरतात. त्यांच्याकडे वेणू होता म्हणजे पावा होता. हो, आजही असावा. बहुतेक गुराख्याकडे आणि मेंढक्याकडे जर चोरून चालायचं असेल तर पावा वाजायचा नाही बरं. आणि मग ते जशा कृष्णाच्या गायी वेणू वाजवला की गायी परत यायच्या, अशा बाळूमामाला सोडतच नव्हत्या मेंढ्या. पण हा मुलगा पुढे काहीतरी मोठा होईल म्हणून बाळूमामा एका ठिकाणी गेले. आकाशवाणी झाले, बाळू गुरुकर गुरुकर. ती आकाशवाणी बाळूमामाने ऐकली सुद्धा. लक्षात नाही आली हा आवाज कोणाचा आहे. तो आवाज इकडे तिकडे दुसऱ्याचा नसेल. हो, साक्षात पांडुरंगाने पांडुरंगाने सांगितले. हो, बाळूमामाने मनामध्ये निश्चय केला, तुमचा आवाज माझ्यापर्यंत आला, मी तो ऐकलाय, मी गुरु करेल. पण बाळूमामाची एक ख्याती अशी होती, बाळूमामाला एक सिद्धी प्राप्त झाली होती. 2 साधू आलेले असतात रस्त्याने आणि मला पाणी प्यायचं त्यांना, पण पाणी नाही.
एका विहिरीमध्ये पाणी होतं पण साधू विहिरीत उतरू शकत नव्हते. तेव्हा त्याने मेंढक्या म्हणून या पोराला बोललो, अरे इकडे रे आम्हाला पाणी काढून दे. बाळूमामा त्या अवघड विहिरीमध्ये खाली उतरून टोपीत पाणी त्यांना पाजलं होतं आणि त्यांनी सिद्धी दिली होती जी नाथांकडे आहे आजही. हो, मच्छिंद्रनाथाकडे जी सिद्धी होती पर काया प्रवेश आज बाळूमामा करू शकतात तुमच्यात माझ्यात. आणि त्या सिद्धीमुळे आवाज आलेला होता. पण गुरु कोण असं म्हटल्यानंतर त्या आवाजामुळे त्या सिद्धी प्राप्त झाल्यामुळे सहजपणे जनावरांची आदर बाळूमामाला सांगितलं तरी दुरुस्त व्हायचे. पावसाळ्यामध्ये मेंढ्या चालल्या चिखल्या झाल्या की त्याच्यात ही पडायची, किडी पडायची. आणि ते मग कोणी म्हणायचं बाळूमामाला सांगून या, मेंढ्या तुमच्याच घरी, फक्त बाळूमामाला सांगायचं मामा मेंढ्याला असं असं झालंय. नुसतं सांगेपर्यंत, सांगे शेवटचा शब्द जाईपर्यंत तिकडले किडे ते दुःख सोडायचे. पाहता पाहता बाळूमामा देवऋषी झाले. देवऋषी, देवऋषी नाही बरं का, ऋषी, देवऋषी. आणि बाळूमामाला गुरु कर असं म्हटल्यानंतर बात्या जर समजा तुम्हाला तुमच्याकडे गुण आला तर तुम्ही बाळूमामाला नारळ वाहिलं, नारळाबरोबर दक्षिणा दिली. बाळूमामाने ती दक्षिणा घेतली नाही, पण एक खड्डा खाल्ला आणि त्या खड्ड्यामध्ये ते दक्षिणा टाकायचे बाळूमामा. किती झाली हे बाळूमामाला माहिती होती. एक दिवस गुरु कर असं म्हटल्यानंतर रस्त्याला एक मुळे नावाचा महाराज आला. मुळे महाराज, बाळूमामाचे गुरु मुळे महाराज. ते मुळे महाराज म्हणाले, अरे बाळू गुरु कर. म्हणले बघ तुम्ही जर माझे गुरु होत असाल मी तुमचं दास्यत्व स्वीकारेल, तुमचं गुरुत्व मी स्वीकारेल, पण मला लोकांनी दिलेली दक्षिणा मी अमुक ठिकाणी ठेवलेली आहे, ती किती असेल जर ओळखली तर तुमचा गुरु, तुम्ही माझे गुरु. बाळूमामा म्हणते गुरु, ते मुळे मामा म्हणते बाळू ती 120 रुपये, 120. आणि उघडून पाहिले ते 120च निघाले, 120 निघाले. आणि बाळूमामाने मुळे मामा गुरु केले. आता घरी जायचं नाही म्हणून बाळूमामा आजही 18व्या शतकात 1896ला त्यांचा जन्म आहे. आणि तेव्हापासून बाळूमामाने घर प्रपंच सगळं केलं, पण प्रपंची असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळी. तीर्थयात्रेला जायचं ठरलं. तीर्थयात्रा बाळूमामा थेट लेहाला गेलेले. लेहा म्हणजे जिथे अलकनंदा वाहते, जिथे पांडवाने निज धामाला जाण्याचा मार्ग शोधला तिथे बाळूमामा जाऊन आले. बाळूमामा बघते मेंढ्यावाळे एवढं नाही, आणखी काही त्यांची माहिती. जिथे प्रभू रामचंद्रानं राजा दशरथाचा पिंडदान केला, बाळूमामा आम्हाला उपदेश करायचे. ऐका रे सासू सासऱ्यांनो, सुनेलाच मुलगी समजा आणि रामायणाचं दर्शन द्यायचे. बाळूमामा आठवलं म्हणून सांगतो, राजा दशरथाने 4 मुलाचे लग्न केले महाराज. आणि पुरी भारतातल्या नाही केल्या, नेपाळच्या केल्या. नेपाळ ते राहणारे भारतातले. आणि पोरांच्या सासरवड्या कुठल्या, मिथिला नगरीतल्या. ह्या 4 पोरी आहेत आणि मिथिला नेपाळमध्ये आहे. पोरी नांदायला आल्या. मावशांनो, नेपाळचा स्वयंपाक वेगळा आणि भारतातला स्वयंपाक. आता नेपाळमध्ये फार फार तो भात चपाती खातात, पण ते आपल्यासारखी चपाती नाही बनवत, ते हातावर बनवतात.
मग तिथली रेसिपी वेगळी आणि आपला स्वयंपाक भारतीय स्वयंपाक माझ्या सुनेला यावा एवढा हेतू. आपल्याकडे भाकरी कशा वाजवतात मावशानो? भाकरी कशावर भाजायला पाहिजेत? हा, हाराव. आपण भाजवतो कशावर? नाही गॅस. आणि बाई गुडघे गेले ग बाई, तूच तुझ्या दुखण्याला कारणीभूत आहे. तू गॅस खाते मालकाला गॅसच चालते ती नाही. जोपर्यंत आपला आहार सुधारत नाही तोपर्यंत आपलं शरीर. मग सीता, उर्मिला, सुतकीर्ती, मांडवी चौघीजणी पुढे बसवल्या आणि दशरथाने सांगितलं, बाई आता तुम्ही माझ्या मुलीच आहात. सोना मी तुम्हाला म्हणणार नाही, पण मला तुमच्या हातची म्हणजे स्वयंपाक जेवायचा आहे. कोण कसं स्वयंपाक करतात पाहूया. चौघी आज माझ्यासाठी स्वयंपाक बनवून आणा. उठल्या चौघी, आपापल्या किचन रूम मध्ये गेल्या. हो, उर्मिला, सीता, सुतकीर्ती, मांडवी, 56 प्रकारचे भोग बनवले सासऱ्याला जेवायला. 56 प्रकारचे. धाकटी सून हो सुरुतकीर्ती सगळ्यात हुशार होती पूर्वी, सगळ्यात. तिने भात, भाजी, वरण, पोळी, डिंक लाडू भारतातलं जसं पाहिजे तसं बनवून आणलं. 56 भोगाचं एक ताट भरवलं आणि ते ताट उचललं आणि आपल्या सासऱ्याच्या रूम मध्ये गेले. मामाश्री स्वयंपाक झाला, जेवण करताय का? सासऱ्याने ओळखलं, म्हटले पूर्ण स्वयंपाक बनवून आणला, पण हिला भारतातली संस्कृती माहिती नाही अजून. आपल्या भारतातली संस्कृती अशी आहे, जेवायला ताट वाढण्याच्या अगोदर काय देतात? नाही बरं नका हात धुवायला, पाणी तर देतात ना. आणि आता हा तुम्ही बंगले बांधले ना, हात धुवायला विचारायचं नाही, बेशनला त्याच्या खसक्यात उठायचं गपचीप. तिने आणलं, म्हणले मामा स्वयंपाक बनवला. दशरथाने पाहिलं, म्हणले पण बोलायचं नाही बरं का सासऱ्यानं. तुम्हाला जर म्हातार पण चांगलं घालवलं असलं तर नीट जग मारायची, शांतपणा नीट करायचं नाही. चुकलं तरी हसायचं. बाई असं नाही. म्हणजे बेटा ठेवते मी नंतर जेवेन. ठेवलं ते आणि तू जा. आता ते सून आहे गेली. त्यानंतर मांडवी आली, म्हणजे 2 नंबर भरताची पत्नी आली. तिने 56 प्रकारचा भोग बनवला. मोठी थाली भरवली. जे लागेल ते त्याच्यामध्ये भरवलं. पण उर्मिलेसारखी ते सुद्धा पाणी नाही आणलं. दशरथाजीने ओळखलं, अजून याला शेकायचे बरंच. म्हणे बेटा मामा स्वयंपाक बनवला. म्हणे बेटा ठेवते ते, तू जा, मला भूक लागलं मी जेवेन. नंतर लक्ष्मणाची बायको आली. काय तिचं नाव? उर्मिला आली. पहिल्या 2 जणांनी जसा स्वयंपाक बनवला तसं तिने पाणी आणलं नाही. हो, सासऱ्याने सांगितलं, बाई ठेवते ते, मी नंतर जेवेल. ठेवलं आणि तू जा. सगळ्यात शेवटी या विश्वाची माय माऊली आली. सीता माता जगाची आई आहे. तुम्हाला सगळ्याला तिने शिकवलं. सीता, द्रौपदी, अहिल्या, तारा, मंदोदरी, सता 5व्या 5 पतिव्रता आहेत. तिनेही 56 भोग बनवले. पण एका हातावर भोजनाचं ताट आणि एका हातावर लोट भरून पाणी घेऊन आली. आणि किचन रूमच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर एक पाऊल पडायचा. तेवढ्यात सोसाट्याचं वावर आला, म्हणजे ही आली, वावटळ आली आणि त्यातून काही कचरा उडाला आणि तो त्या बनवलेल्या ताटावर पडला. आता हे अन्न निश्चित झालं, कचऱ्याचं अन्न जेवायचं नाही. म्हणजे रानात असल्यावर आपण फुकून टाकतो म्हणा, है की नाही. कांदे भरायला गेलो, किती उडलं म्हणावं कचऱ्याला. कसं पाहिला सीतेनं आणि सासराने समोर पाहिला. अगो बाई आता काय करावं. पण सीतेकडे एक आग्नेयदृष्टी होती. काका आग्नेयदृष्टी. सीतेनं काय केलं, आपल्या डोळ्यातनं आग्नेयदृष्टीनं त्या अन्नाकडं पाहिलं. डोळ्यातनं ज्वाळा निघाल्या आणि इथं असा एक कापरासारखा जाळ झाला. मोठा नाही, लोळ नाही, जाळ झाला. आणि ते कचरा जळाला. फुंकर घालून ते राख उडून गेली. ही पाहिली कोणी? तुम्ही कीर्तनात आहेत का? मग माझ्यासंग बोलायचं नाही काय? कोणी पाहिली? सासऱ्याने, दशरथराजाने. मामाश्री स्वयंपाक आणलाय, जेवताय का? उठून बसले. म्हटले हो जेवतो. ठेव खाली ठेव आणि बस. थोरले सोनेला बसवले. ताट वाढून घेतलं
आणि घास उचलाच्या अगोदर सासऱ्याने सीतेला एक विनंती केली, सीते तू कोण आहे मला माहिती आहे, तू कोण आहे मला माहिती आहे, तुझ्या डोळ्यातून तो जो कचरा तो जाळलास ते मी पाहिलं, अन्न पवित्र केलं, अग्नीने अन्न पवित्र होतं. पण मनामध्ये दशरथ राजाने विचार केला हिच्याकडे अग्निदृष्टी आहे, मा लेकरू भोळय, राम भोळाय, हा नवरा बायकोचं कशावर काही होतं नाही का, नाही होत का, होय तुमच्याकडे नाही होत काय. आता आम्ही त्या घरातून निघायच्या अगोदर भांडणंच आहेत आमचे, उरकला नाही का अजून, कशाला काही होतं. आणि हिच्याकडं अग्निदृष्टी आहे, ही जर अग्निदृष्टी एखाद्या वेळेस रागाने रामावर पडली तर कसं होईल. मग दशरथ राजाने त्याला वचन मागितलं, मग ते एक वचन दे, तुला तुझ्याकडनं एक गोष्ट मागायची. म्हणले काय मामा सांग. वचन हो प्रॉमिस दिलं. म्हटले तुम्ही म्हणाल ते ऐकेल. म्हटले अगं सीते तू स्वयंपाक घेऊन आलीस तेव्हा अग्नी त्यावर कचरा उडाला आणि डोळ्याच्या अग्नीनं तो कचरा जाळला, मी पाहिलं अन्न पवित्र झालं ग, त्याच्यात माझा संशय नाही. पण तुझ्याकडे जी अग्निदृष्टी आहे ती कोणावर टाकू नको. आता हे तो रामावरच होता, पण कोणावर टाकू नको. सीतेला थोडं वाईट वाटलं, पण सासऱ्याने दिलेला शब्द आहे ना, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणेची. तर विश्वविख्यात होशील तू. सासऱ्याने शब्द दिला. सीता म्हणले मामोजी ठीक आहे तुम्ही जेवण करा, मी माझ्याकडे असली अग्निदृष्टी कोणावर टाकणार नाही. दशरथ राजा जेवले, आनंद झाला खरा, पण तो आनंद जास्त दिवस टिकला नाही. 2च दिवसाने रामाला वनवासाला जावलं आणि रामाच्या पाठीमागे सावली बनवून सीता माताही गेले. चित्रकूटावर राम आणि लक्ष्मण सीतेसह जाऊ लागले. पाठीमागे पुत्राचा मोह आवरला नाही राजा दशरथाला, तरी पुत्र स्नेही मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो. संजय सांगे मातो कुरुक्षेत्रीचे. बाप आणि मुलगा काय नाताच आहे राजानो, ऐका. आई रडून मोकळी होते रे, बापाला रडू येत नाही का? येत, पण बाप करी जोडी लेकोराची ओढी काया कुरवंडी करून किती कष्ट करतो. वटामध्ये हसू त्याच्या काळ्या मेघावानी, हो डोळ्यामध्ये असू त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. काय कळे बाळा, बाप सदैव दुबळा.
हे नाही हे नकळे हाती काय कळे बाळा. बाळाला काय करतो बाप सदैव दुकळा. हा एक की नाही हे नकळे त्या बाळाला माहिती नाही. काही कर पण मला चॉकलेट घेच. बाळाच्या दृष्टीनं बाप सर्वस्व आहे. रामाचा विरह दशरथ राजाला सहन झाला नाही आणि फक्त 6 वेळा राम राम बोलले. राम 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 कहे राम राम राम. 7व्या रामाला प्राण सोडला. तसा तर दशरथ राजाच्या मुखाग्रे द्यायलाच राम हवे होते का नाही. मात्या पित्याचा मृत्यूकाळ, पुरुषाशी पर्व काळ आणि तीच खरी धर्माची वेळ अति पवित्र. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं त्यातला पवित्र वेळ कोणती तर आई बाबा आपल्या समक्ष जातात आणि आपण त्यांच्या तोंडामध्ये हे घालतो शिंप. मराठी भाषेत शिंप घालतो. मात्या पित्याचा मृत्यूकाळ आपल्या समक्ष तिथे असायला हवे पण ते भाग्य सौभाग्य रामाला नाही. आपलं राबवणं सर राजा दशरथ गेले. साधू संतांनी रामाला सांगितले रामा तुझी आवडी राया दशरथा अत्यंतिक होती रघुनाथा आणि तुझ हस्ते पिंड देता पितृस्वर्गी सुखावे. राजा दशरथाची इच्छा होती तो त्यांना पाणी पाजायला पाहिजे होतस. आपल्याकडे दिंडीवडीला पाणी पाजतात ना हो तशी क्रिया तू करायला पाहिजे होतीस. तो थांबला नाहीस. तो कमीत कमी 80 कलशाले सावळाला यायला पाहिजे तो गेला नाहीस. या 2 विधा ज्याला ऍडजस्ट झाले नाही त्यांना पिंडदानाला यायला हवं तू गेला नाहीस. नाहीतर श्राद्धाला तरी जायला हवं तू गेला नाहीस. निदान द्वितीय पुण्यस्मरणाला तरी त्यांची इच्छा होती तुझ्या हातून व्हावी. तू जा आणि श्रीक्षेत्र प्रयागामध्ये दशरथ राजाचा पिंडदान कर. बिहारमध्ये गया नावाचा जिल्हा आहे आणि तिथे फल्गू नावाची नदी वाहते. फल्गू. आता रामाने चित्रकूट सोडला. राम लक्ष्मण आणि सीता दशरथ राजाचा तर्पण विधी करण्यासाठी फल्गू नदीवर निघालेली बातमी कळाल्यानंतर गण गंधर्व यक्ष किन्नर ऋषी संत महंत सिद्ध साधक सगळेच्या सगळे चानूर सगळं फल्गू नदीवर जमा झाले. 33 कोटी देव. तिथेच का जा असं का आग्रह करावा साधूने. पूर्वी तिथे गयासूर नावाचा राक्षस राहतो. राक्षस देहाने असला तरी तो मनाने साधू होता आणि त्यानं एवढी आराधना केली त्याचा देह पवित्र झाला. पवित्र ते कुळ असावं. हो आमचा देह पवित्र नाही देवाचा दिव्य का जन्म कर्म चमे दिव्य. आमचा देह दिव्य नाही आणि कर्मही दिव्य नाही. देवाचा देह दिव्य आहे आणि कर्म दिव्य आहे. इतका दिव्य झाला इतका दिव्य मृत्यूलोकातल्या सगळ्या तीर्थाचं पावित्र्य गेलं आणि गयासूर राक्षसाच्या देहाला आलं. नुसतं त्याचं दर्शन झालं तरी उद्धार. एक दिवस यमराजानं भगवंताला विचारलं भगवान मृत्यूलोकात पाप होत नाही का. होते. मग सगळेच लोक वैकुंठाला का जातात. कधी एखाद्यानं वैकुंठात जावे. एखाद्यानं भगवान बाबा वैकुंठाला गेले. वामन भाऊ वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. बाळूमामा वैकुंठाला गेले. त्यानंतर नाव ऐकलं का. असं का. तेव्हा भगवान श्री विष्णूने अंतर्यामी शोधलं आणि श्री विष्णू ब्रह्मदेव आणि भगवान सदाशिव श्री क्षेत्र गयासूर नावाच्या राक्षसाला भेटायला. देहाचं पावित्र्य कमी केल्याशिवाय इतर क्षेत्राला पावित्र्य येत नाही. विठ्ठल विठ्ठल मग गयासुराला देव तिघं भेटायला आले. तिघं ब्रह्मा विष्णू महेश. गयासुराला नमस्कार केला. त्याने नमस्कार केला आणि गयासुराने विचारलं देवा आज किम निमित्त आगतम इकडे कुणीकडे. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशाने सांगितलं गयासुरा आम्हाला यज्ञ करायचा आहे.
आणि त्या यज्ञ करण्यासाठी कुठेच पवित्र जागा राहिली नाही. ते सगळं पावित्र्य तुझ्या देहामध्ये आलेलं आहे आणि आम्हाला यज्ञ करायचा. जर इतर ठिकाणी पावित्र्य नाही तर तुझा देह त्या देहावर यज्ञ करावा लागेल. आणि गयासुरानं होकार दिला, माझ्या देहावर यज्ञ करा. गयासुर झोपला, त्याच्या देहावर कुंड रचला, यज्ञकुंड तो प्रज्वलित केला. तरीही गयासुराला अजिबात इजा होत नाही. नैनम छिन्नंती शस्त्रानी नैनम दहते पावक, काहीच होईना, नामस्मरण आहे. ते देह हल्ल्याशिवाय यज्ञ पूर्णत्वाला जात नाही. तो हलू नये म्हणून तिने देवानं मेरू पर्वत त्यावर स्थापन केला. तरी देह हलतोय. शेवटी त्या मेरू पर्वतावर 33 कोटी देव विराजमान केले, तरी काही परिणाम नाही. हो, खाली पाताळ करून महादेव देहावर बसले, परिणाम नाही. मध्यभागी श्री विष्णूने मंदिर बांधलं, परिणाम नाही. आणि ब्रह्मदेव शिखरावर बसले तरी परिणाम, हलतोय देह. शेवटी श्री विष्णूने विचारलं, गयासुरा, आमच्या तिघासह मेरू पर्वत 33 कोटी देवाने विराजमान असले तरी तुझा देह हलतोय. जोपर्यंत देह शांत होत नाही तोपर्यंत यज्ञ होणार नाही. होतो काय? पूर्ण केल्याशिवाय यज्ञ होतो का? नाही कळणार तुम्हाला? यज्ञ कधी होतो? हा देह. मग गयासुर म्हणाले यज्ञ पूर्णत्वाला जायचा आणि गयासुरानं देह हलवलं थांबवलं. देह हलवलं थांबवलं म्हणून त्यांना हो म्हणजे अपवित्र करण्यासाठी आलेल्या देवांना प्रसन्न झाले. सांगितलं, गयासुरा तुला काय पाहिजे आता? प्रसन्न आहे, तुला माग. गयासुर म्हणाला, देवा हा देहाचं पावित्र्य, देहावर मानलेला यज्ञकुंड, यज्ञकुंडावर मानलेला मेरू पर्वत, मेरू पर्वतावर स्थित झालेले 33 कोटी देव तुमच्या तिघास इथेच कायमस्वरूपी राहावेत. आणि जो कोणी इथे येऊन पिंडदान करेल त्याला तुमच्या पदाचं दर्शन व्हावं. निळोबा महाराज सांगतात आपल्या अभंगाच्या भगवान श्री विष्णू बिहारमध्ये त्यांच्या पदाचे पदचिन्ह उमटले. विष्णुपदे गयावर्जनी प्रसिद्धी. काही ठिकाणी पवित्र लिहिलं, काही ठिकाणी सहज लिहिलं, पण प्रसिद्ध आहे आजही फाल्गुन नदीच्या काठावर. तुम्ही जाऊन
42 कोळ्यांचा उद्धार करू शकता. निळोबा महाराजाला प्रश्न विचारला, महाराज आता महाराष्ट्राच्या लोकांना कशाला बिहारला लावायचे, आपल्या महाराष्ट्रात नाही का? तेच विष्णुपद आपल्या महाराष्ट्रामध्येही आहे. त्याला लोहदंड क्षेत्र म्हणत असले तरी नारद क्षेत्री पंढरपुरी. पार्वती आणि महादेव सहजपणे फेरफटका मारत असताना हे एका जंगलातून जात होते. पूर्वी पंढरपूर एका घनदाट अरण्यामध्ये होतं. विठ्ठल विठ्ठल त्या बाळाला थोडं गरम होत असेल. आजीबाई, बाळाला गरम होत असेल थोडं उभं करा, म्हणजे बाजूला व्हा. त्या घनदाट जंगलातून भगवान महादेव पार्वती माता चालल्यात. पार्वती मातेला ती जागा पवित्र करण्याची इच्छा झाली आणि म्हणून निमित्त पाणी. देवा थांबा की राव, पाणी पिऊयात. मोठं वाळवंट होतं, तिथे एक नदी वाहत होती. जुनीच रामाच्या काळात आलेली नदी आहे. म्हणजे राजा त्रिविक्रम, पुढे राजा अंशमत आणि शेवटच्या 4थ्या पिढीमध्ये ती येणे आणलेली नदी आहे भगीरथाने, गंगा. त्या वाळवंटामध्ये महादेवानं आपलं पुष्पक मन उतरवलं. पाणी नाही, फक्त वाळवंट होतं. ते पहिले का असे अडवलेले नव्हते, वाहून जायचं पाणी. हातामध्ये त्रिशूळ आहे आणि भगवान महादेवानं त्रिशूळ मारला आणि तिथून पाणी निघालं. पुंडलिकाच्या खाली एक त्रिशूळ आहे. पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि मागे जाऊन पाण्यामध्ये एक त्रिशूळ आहे. त्याला लोहदंड क्षेत्र म्हणतात. तिथे बी ते लोहदंड क्षेत्र, पण तिथे पद उमटलं नाही. पद उमटलं भगवान पांडुरंगाच्या छातीवर. आजही आहे. असे माणसाच्या पावलाचे पाऊल कोण आहे. तुम्ही जर देव तुम्ही नाही पाहिलेला, पाहता येईल. पण दसऱ्याच्या दिवशी जायचं. दसऱ्याच्या दिवशी पांडुरंगाचे 3 रूप होतात. 3. तुम्ही जर सकाळी 11च्या अगोदर गेला तर या वयात पांडुरंग दिसतो. तुम्ही जाऊन पहा, मला काटायला येणार. तुम्ही जाऊन पहा 11च्या अगोदर. बस 12 ते 2च्या दरम्यान जर तुमचा नंबर लागला तर ते प्रौढ आहेत ना. ते आपल्या वयात आपण प्रौढ झालो ना. आपलं कुठं जादा झालं काय ना, आपण प्रौढ झालो. तरुण दिसतात, तरुण. आता मग करावाच्या वयात त्यांना कसं काय उभं करा पुढाऱ्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि 3रा पारा तुम्ही जर गेला, 3रा पारा, तर देव आपल्या वयात म्हातारा नाही होते. हो, ते म्हातार कसं काय होईल? ते म्हातार देव होईल, पण ते नाही व्हायचे. प्रौढ वयात दिसतात, प्रौढ 3. आणि 3ही वेळाला देवाचा पुष्कळ बदलला जातो. देवाचं अंग आपल्या अंगासारखंच लुसलुसीत आहे. औरंगजेबाने काटा टोचला, त्यातूनही रक्तवाहिन्या वाहतात. रक्त निघालं का नाही. आणि छातीवर केसाचा भोर आहे. केसाचा भोर बाजूला केला की आतमध्ये भृगु ऋषीचे पावलं उमटतात. ब्रह्मा विष्णू आणि महेश कोण किती रागीत आहे हे पाहण्यासाठी भृगु ऋषीने ती परीक्षा घेतली. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानं परशी फेकून मारला होता. लात गेले आणि ब्रह्मदेवाच्या पाठीत लात मारली. कोणली लात मारली? ब्रह्मदेवाने परशी फेकून मारला. हो, भृगु ऋषीने विचार केला, हे काय पूजाच्या लायक. नंतर कैलासाला गेले. हो, महादेवाला ढकलून दिलं. महादेवाला त्रिशूळ फेकून मारला. म्हणले हे लय रागीट आहे बुवा. आणि मग भृगु ऋषी वैकुंठात गेले. भगवान लक्ष्मी सगळं देव बसलेले होते आणि देवाच्या छातीतला कुणाच्या? भगवान विष्णूच्या. हो, भक्ताची लात मला लागली म्हणून देवानं ती तिखून अजूनही आहे. नारद क्षेत्री पंढरपुरी, अद्भुत पदाची ती थोरी. त्या पदाची आजही थोरी आहे.
बरं त्याचं दर्शन घेतलेलं निळोबा म्हणतात चंद्रभागे करता स्नान होती पातकी पावन पुंडलिका नमस्कार होतो पुरोजा उद्धार वेणू नदी कालावाटी वेणू नादे कालावाटी पूर्वज पावती वैकुंठी आणि निळामणे पिंडदार दक्षिण गया गुणत्रयी मुक्त जन ऋणत्रयी 3 प्रकारचे ऋण आहेत तुम्ही देशाच्या ऋणातून मुक्त होता साधूच्या ऋणातून मुक्त होता आणि पितृऋणातूनही मुक्त होता त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर कुठे आहेत पांडुरंग निळोबा महाराज शेवटच्या चरणात सांगतात ते गोपाळपुरेला आहेत काय करतात निळमणे गोपाळपुरी निळमणे गोपाळपुरी